निर्गम याचा 3 अध्याय आणि 2 वचन. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. मोशे नावाचा एक व्यक्ती मिस्राचा राजा आहे. त्या राजवाड्यात राहणारा व्यक्ती काही चुका केल्या. तो राजवाडा सोडून, तो ताजमहल सोडून पळून गेला आणि तो एकटा त्याचे मेंढरं चारत असताना देवाच्या लोकांनो त्याने पाहिलं की एक झुडूप आहे आणि त्या झुडपामध्ये अग्नीसारखं त्याला दिसलं आणि तो काय आहे हे पाहण्यासाठी देवाच्या लोकांनो तिकडं गेला. त्यावेळेस तेव्हा परमेश्वराच्या दूताने एक झुडपातून अग्निज्वालेतून त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, ते झुडूप अग्नीने जळत नसून ते भस्म झाले, जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. एक झुडूप आहे. झुडूप माहिती आहे तुम्हाला? झुडूप पाहिलंय कधी? सगळ्यांनी पाहिलंय. झाड नाही, झुडूप. झाड उंच असतं, झुडूप छोटं असतं. कसं असतं? छोटं असतं. आणि देवाच्या लोकांना झुडपाचे जे खोड, त्याचे खोड पानं एकदम असे नाजूक असतात, कुणी पण उपटून टाकील असं ते झुडूप असतं. असं काही खूप मोठं झुडूप नसतं, स्ट्रॉंग नसतं, त्याच्यात ताकद नसती. एकदा मोशे देवाच्या लोकांनो त्याचे मेंढरं चारत आहे, त्या ठिकाणी झुडूप आहे आणि झुडपामध्ये त्याला प्रकाश दिसलाय, अग्नी दिसलाय आणि अग्नी दिसल्यानंतर ते झुडूप जळत नसून ते झुडूप नष्ट झालेलं नाहीये. आणि मोशे काय ते पाहण्यासाठी जवळ गेलाय. त्यावेळेस परमेश्वराचा दूत त्या अग्नीतून त्याच्याशी बोललाय आणि त्याला सांगितलंय, ही जागा पवित्र आहे, तुझे जोडे काढ. झुडपामध्ये अग्नी आल्यानंतर देवाच्या लोकांनो ते झुडूप नष्ट होईल हे मोशेला माहित होतं. त्याने पाहिले होतं, ज्या ज्या ठिकाणी अग्नी आलाय त्याने अशी गोष्ट पाहिलेली होती की अग्नी आल्यानंतर ती गोष्ट नष्ट होते, त्याची राख होते. तुम्ही पण जीवन जगत असताना ज्या घरामध्ये आग लागली, ज्या झाडांना आग लागली, ज्या जंगलांना आग लागली, तुम्ही पाहिलं असेल की देवाच्या लोकांनो ते जंगल, ते झाड, ते घर नष्ट झालेलं आहे, त्याची राख तयार झालेली आहे. तुम्ही आतापर्यंत मोशे सारख्या गोष्टी पाहिल्या असतील, पण मोशेने अशी गोष्ट पाहिली देवाच्या लोकांनो की झुडपामध्ये अग्नी आलाय, अग्नी आल्यानंतर सुद्धा ते झुडूप नष्ट होत नाही, जळत नाही ते झुडूप. देवाच्या लोकांनो असं कसं आहे? म्हणून देवाच्या लोकांना मोशे त्या झुडपाजवळ गेलाय. स्वर्गातला देव झुडपामध्ये आलाय, त्याचा अग्नी झुडपामध्ये आलाय. पण तुम्हाला मोशे सारखा प्रश्न पडलाय का की ते झुडूप का जळत नाही? पडलाय कधी? पडलाय की नाही पडलाय? मला लय प्रश्न असतात. मी बायबल वाचत बसतो. आता जो बायबल वाचतच नाही त्याला काही प्रश्न नसतात. तुम्हाला पडलंय की नाही? जर अग्नी त्या झुडपामध्ये आलाय, ते झुडूप नष्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आहे. तुम्हाला काय वाटतंय की देवाच्या लोकांनो झुडपात अग्नी आलाय तरी ते नष्ट झालं नाही? झुडपामध्ये अग्नी आलाय आणि नॅचरली देवाच्या लोकांनो ज्या गोष्टीमध्ये अग्नी आलाय ती गोष्ट नष्ट होते. ती झाड असू द्या, ते घर असू द्या, ती बिल्डिंग असू द्या, ते जंगल असू द्या, ज्या ज्या ठिकाणी अग्नी येईल, नॅचरली आपण नैसर्गिक पाहिलेलं आहे की देवाच्या लोकांनो की ती गोष्ट नष्ट झालेली असते. पण स्वर्गामधून अग्नी आलाय, अग्नी झुडपामध्ये, पण ते झुडूप नष्ट होत नाही. देवाच्या लोकांनो स्वर्गामधून अग्नी आलाय म्हणजे देव अग्नी आहे. देव काय आहे? अग्नी आहे. आणि जर देवाच्या लोकांनो देव त्या झुडपामध्ये आलाय, त्या झुडपामध्ये देव आलाय, देव म्हणजे अग्नी, अग्नी त्याच्यामध्ये आलाय, देव त्याच्यामध्ये आलाय, आणि जर त्याच्यामध्ये देव आलाय देवाच्या लोकांनो
तर तो देव त्या झुडपाला कधीच नष्ट करणार नाही. देव झुडपाला कधीच नष्ट करणार नाही. आजचा विषय देवाच्या लोकांनो, देव आल्यानंतर मनुष्य नष्ट होत नाही. देव आल्यानंतर गोष्टी नष्ट होत नाही. देव त्याच्यामध्ये आल्यानंतर त्या काहीच गोष्टी नाश होत नाही, कारण स्वर्गातला देव त्या गोष्टीमध्ये आलेला असतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मोशे गेला, त्या झुडपातून, त्या अग्नीतून बोलायला लागला. त्या अग्नीतून देवदूत त्याच्याशी बोलतोय आणि मोशे त्या देवाशी बोलतोय. तुला जायचंय फारोकड, त्या मिस्री राजाकडे. त्याला सांगायचंय माझ्या लोकांना खूप जाच केलाय, खूप त्रास दिलाय, त्यांची आरोळी माझ्याकडे आली आणि मला त्यांना या देशातून काढायचंय आणि एक पवित्र देशामध्ये त्यांना घेऊन जायचंय. जो देश मी दुधा मधाचा प्रदेश त्यांना देणार आहे, तिथं त्यांना घेऊन जायचंय. तुला मी निवडलेलं आहे, तू त्या राजाकडे जायचं. मोशे म्हणत आहे मला बोलता येत नाही, मी कसा बोलू? तुझ्या कुळातले लोक आहेत आरोन, तो बोलल. देव त्याच्याशी बोलत आहे. देवाला एकच सांगायचंय की जे मोशेला बोलता येत नाही, देवाला हे दाखवायचंय की मी ज्या गोष्टीमध्ये आलोय ती गोष्ट नष्ट होणार नाही. मी तुझ्यामध्ये आल्यानंतर तू नष्ट होणार नाही, तर तुझे विरोधी नष्ट होतील. मोशे देवाशी बोलत आहे. मग मी इस्रायल लोकांना काय सांगू? तू कोण आहेस? देव म्हणतोय त्यांना जाऊन सांग. निर्गम याचा 3रा अध्याय आणि 15वं वचन. काय बोलतोय देव? मोशेला काय बोलतोय देव? आणखी देवाने मोशेला सांगितले, तू इस्रायल लोकांना सांग, तुमच्या पूर्वजांचा देव अब्रामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. हेच माझे सनातन नाव आहे. सनातन म्हणजे फॉर एव्हर, कधीच नष्ट न होणारा. सुरुवात तो करणार आहे, शेवट तो करणार आहे. अल्फा तो आहे, ओमेगा आहे, तो सनातन आहे. आणि जर सनातन गोष्टी तुमच्यामध्ये आल्यात, त्या नष्ट होणार नाही, कारण तो नष्ट करणारा नाही, तो सत्ता नष्ट होणारा नाही. मोशेने 2 गोष्टी पाहिल्या. ज्या झाडामध्ये देव आलाय, अग्नी आलाय, ते झाड नष्ट झालं नाही, ते झाड नॅचरली चेंज झालं नाही. म्हणजे नैसर्गिकरित्या ते बदललेलं नाहीये. त्याचा कलर बदललेला नाही. झाडाचा कलर बदलला का? पिवळा झाला का? काळा झाला का? लाल झाला का? तांबडा झाला का? अहो, झाडाचा कलर चेंज झाला. जो निसर्गाने कलर दिलेला आहे, देव आल्यानंतर त्याचा कलर चेंज झालेला नाहीये. झाडाची जात चेंज झाली का? आंब्याचं झाड होतं, ते आंब्याचं समजा एक झुडूप एक प्रकारचं आणि ते दुसऱ्या प्रकारामध्ये ट्रान्सफर झाले. देव आल्यानंतर ते वेगळ्या प्रकारचं ट्रान्सफर झाले? अजिबात ट्रान्सफर झालं नाही. त्याचा कलर चेंज झाला नाही. त्याची ज्या प्रकारामधला आहे तो, किंवा त्याची जी जातेमधला आहे तो चेंज झालेला नाहीये. कोणतीच गोष्ट देवाच्या लोकांनो चेंज झालेली नाहीये त्या झाडाची. ज्या वेळेस देवाच्या लोकांनो स्वर्गीय अग्नी त्या झाडामध्ये आला, ही मोशेने नॅचरल गोष्ट पाहिली की देवाच्या लोकांनो त्या झाडामध्ये कोणतीही गोष्ट चेंज झालेली नाहीये. येशू तुमच्यामध्ये आल्यानंतर काळे गोरे झाले का? जाडे तर जाडेच राहिले, पतले ते पतलेच राहिले, छोटे ते छोटेच राहिले. काय चेंज झालं का नॅचरली तुमच्यामध्ये? येशू तुमच्यामध्ये आल्यानंतर की काहीतरी वेगळा चेंज झालाय का? त्याने तुमचा चेंज नष्ट केलाय का? जो नॅचरली तुम्ही कलर मध्ये आहात त्याच कलर मध्ये शेवटपर्यंत राहणार आहेत, किंवा त्याच गोष्टीमध्ये तुम्ही राहणार आहेत येशू आल्यानंतर. अग्नी आल्यानंतर देवाच्या लोकांनो त्याचं काही चेंज झालेलं नाहीये. येशू आल्यानंतर देवाच्या लोकांनो जात चेंज झाली, धर्म चेंज झाला.
झालंय का? कोणती गोष्ट चेंज झाली? तुमचं नाव चेंज झालंय? होतं का? तुमची नॅचरल गोष्टी देवाच्या लोकांनो देव आल्यानंतर चेंज होत नाहीयेत. देव अगदी त्या झुडपात आला, त्याच्या नॅचरल गोष्टी देवाने ज्या निसर्गातून आल्या त्याच्यात त्याने इंटरफेअर केलेलं नाहीये, त्या नष्ट झालेल्या नाहीयेत. येशू आल्यानंतर तुम्ही पण देवाच्या लोकांनो तेच नाव, त्याच सगळ्या गोष्टी, तोच कलर, सगळ्या गोष्टी तुमच्या तेच आहेत, काही चेंज झालेलं नाहीये. पण देवाच्या लोकांनो मोशेने पाहिलं नॅचरल गोष्टी जशाच्या तशा आहेत, पण त्याने एक गोष्ट त्या दिवशी पाहिली देवाच्या लोकांनो, की त्या झाडामध्ये सुपर नॅचरल गोष्टी त्याला दिसल्या. ज्या गोष्टी नैसर्गिक नव्हत्या त्या गोष्टी स्वर्गातून आलेल्या गोष्टी होत्या. झाडामध्ये लाईट लावून ठेवा रात्रीचा, ते झाड किती व्यवस्थित दिसतं, ते किती अट्रॅक्टिव्ह दिसतं, त्याचा कलर चेंज होतो, म्हणजे एकदम वेगळं ते झाड दिसतं. देवाच्या लोकांनो त्या झाडाकडे कुणी पाहत नाही, सगळे त्या झाडाकडे रात्री पाहतात. जर देव तुमच्यामध्ये आलाय, अग्नी देवाचा तुमच्यामध्ये आलाय, सुपर नॅचरल गोष्टी आज नंतर लोक तुमच्यामध्ये पाहायला सुरुवात करतील. सुपर नॅचरल. मोशेमध्ये देव आला, देव बोलला, मोशे राजाकडे गेला, राजाला सांगितलं, राजा आमच्या लोकांना सोडून दे, आम्हाला यज्ञ करायचंय, आम्हाला आमच्या देवाची पूजा करायची. राजासमोर जुन्या काळात जाणं एकदम कठीण होतं. राजासमोर गेला आणि राजाला वाटलं याला फाशी द्यायची, कुणीच काय ऑब्जेक्शन नाही, डायरेक्ट फाशी. एवढे पॉवरफुल देवाच्या लोकांनो त्या राजाचा आदेश असायचा, कुणीच ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. तो म्हणला फाशी तर फाशी, तो म्हणला याला मारून टाका. देवाच्या लोकांनो जो भेणारा व्यक्ती मोशे, त्याच्यामध्ये देवाचा अग्नी आलाय, देव आलाय, राजा समोर देवाने त्याला उभा केलंय. सुपर नॅचरल गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला दिसायला लागल्यात. मोशेमध्ये गेला, काठी पाण्यावरती मारली, पाण्याचं रक्त केलं, गेला, राख घेतली, फुंकली. त्या देशामध्ये एक पिढा येऊन गेली, मरीची पिढा आली, गोमाशांची पिढा आली, वेगळ्या वेगळ्या पिढा देवाच्या लोकांनो त्या देशामध्ये यायला लागल्यात, वेगळ्या वेगळ्या पिढा. एवढ्या मोशेने कधीच असे मिरेकल केले नव्हते. मिरेकल मोशेद्वारे देवाने केले आणि मोशेला लोकांनी पाहिलं, हा सुपर नॅचरल माणूस वेगळाच काहीतरी आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की तुमच्या देव आल्यानंतर आज नंतर लोक तुमच्याकडं सुपर नॅचरली गोष्टी करताना बघतील. तुम्ही जाताल, एक व्यक्तीसाठी प्रार्थना करताल, तो आजारातून बाहेर येईल. डॉक्टरचे जे रिपोर्ट चेंज करू शकला नाही त्या ट्रीटमेंटने, पण प्रभू ते रिपोर्ट चेंज करेल. सुपर नॅचरल सामर्थ्य परमेश्वर आज नंतर या मंडळीला पुरवणार आहे. ही मंडळी सुपर नॅचरल मध्ये जाणार आहे, जे आतापर्यंत कुणी पाहिलं नाही, कोणत्या देशाने पाहिलं नाही. परमेश्वर या मंडळीला त्या लेवलला घेऊन जाणार आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की सुपर नॅचरल. एक व्यक्ती देवाच्या लोकांनो पडलाय, कुठं पडलाय? रस्त्यावरती दारू पिऊन पडलाय, लोकांना मारतोय, लोकांना शिव्या देतोय, वाईट गोष्टी करतोय, सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय. असा व्यक्ती देवाच्या लोकांनो त्याच्यामध्ये देवाचा अग्नी आला, देव त्याच्यामध्ये आला, त्याच्यातला दारूचा स्पिरिट नष्ट झाला, तो देवाची सेवा करायला लागला आणि देवाच्या लोकांनो तो एक सुपर नॅचरल गोष्टीमध्ये ऑटोमॅटिक निघून गेला. लोक देवाच्या लोकांना त्याच्यामध्ये सुपर नॅचरल गोष्टी दिसायला लागल्या. तो लोकांना सांगायला लागला दारू पिऊ नका, तो लोकांना सांगायला लागला व्यभिचार करू नका, तो लोकांना सांगायला लागला हे मी जे करत होते ते चुकीचं आहे, हे सैतानाकडून आहे, मला देव माझ्यामध्ये आलाय, देवाने मला चेंज केलंय. तर देवाच्या लोकांनो आज मंडळीचा आणि तुमचा सर्वांचा टायमिंग आहे. देव तुमच्यामध्ये लोक सुपर नॅचरल गोष्टी आज नंतर तुमच्यामध्ये पाहतील. जे स्पिरिट मध्ये रिसीव्ह करत आहे त्या प्रॉफिटिक वर्ड, जे ऑनलाईन पाहत आहेत प्रॉफिटिक वर्ड, परमेश्वर सुपर नॅचरल गोष्टी येणाऱ्या दिवसात या वर्षी परमेश्वर त्या लोकांकडून करून घेत आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया.
हालेलुया, हालेलुया. देव आल्यानंतर, अग्नी आल्यानंतर तुम्ही नष्ट झाले नाही. तुमच्या नॅचरल गोष्टी नष्ट झाल्या नाही. उलट लोकांनी तुमच्यामध्ये सुपर नॅचरल गोष्टी काहीतरी वेगळ्या बघितल्या. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. जे लोक चुकीच्या गोष्टी करत होते त्यांच्यामध्ये देव आलाय. ते लोक चेंज झालेत आणि त्यांच्यामध्ये अनेक लोकांनी त्या व्यक्तीमध्ये सुपर नॅचरल गोष्टी पाहिल्यात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. तुम्हाला पाहिजेत सुपर नॅचरल गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये घडताना पाहिजे. जॉबसाठी तुम्ही तरसतात, एखादी गाडी घ्यायला तुम्ही तरसतात, एक एक गोष्ट तुमच्याकडे नाही त्याच्यासाठी तुम्ही तरसतात. पण ज्या वेळेस देव तुमच्यामध्ये येईल ना, सुपर नॅचरली त्या गोष्टी तुमच्याकडून करून घेईल. तुम्ही लोकांना जॉब देणारे बनतात. तुम्ही लोकांना जॉब देणारे बनतात. नीट ऐका. जो व्यक्ती जॉब साठी तरसते ते इकडं रिझ्यूम दे, तिकडं रिझ्यूम दे, तिकडं रिझ्यूम दे. पण ज्या वेळेस देव त्याच्यामध्ये येईल तर तो देवाच्या लोकांना जॉब देणारा बना. जो व्यसन करणार आहे त्याच्यामध्ये देव येईल, त्याच्यातलं व्यसन निघून जाईल. तो अनेकांना सांगन व्यसन, त्याच्यामधून सुपर नॅचरल अशा गोष्टी घडतील, त्याच्या साक्षीने अनेक लोक व्यसन सोडून देतील. आणि दुसरी गोष्ट देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस अग्नी त्या झुडपामध्ये आला, मोशेने पाहिलं. काय पाहिलं? नॅचरली गोष्टी चेंज झाल्या नाहीत. मोशेने पाहिलं सुपर नॅचरली गोष्टी त्या झाडामध्ये त्याला दिसल्या. पण एक गोष्ट महत्वाची देवाच्या लोकांनो, आणखी महत्वाची गोष्ट त्या झाडामध्ये आहे, त्या झुडपामध्ये आहे. ज्यावेळेस त्या झुडपामध्ये अग्नी आला त्यावेळेस देवाच्या लोकांनो ते झुडूप तर नष्ट झालं नाही. पण देवाच्या लोकांनो, झुडपाला ज्या बारीक बारीक किडे लागले असतील, झुडपाला नष्ट करण्यासाठी ज्या गोष्टी त्याच्या जवळ असतील, ज्या कीटकांनी ते झुडूप नष्ट करायचे प्लॅन केले असतील, पण जसं देवाचा अग्नी त्या झुडपामध्ये आला ते सगळे प्लॅन परमेश्वराने नष्ट केले. त्याच्यातले जे किडे आहेत किंवा त्याच्या जवळचे जे किडे आहेत त्या अग्नीने नष्ट केले. याचा अर्थ ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये येतो त्यावेळेस तुमचे शत्रू नष्ट झालेले असतात, जे तुम्हाला नष्ट करायचा प्रयत्न करतात. मोठा शत्रू कोण आहे तुमचा आणि माझा? शैतान. देव तुमच्यामध्ये येईल, तुमच्या लेकरांमध्ये येईल, तुमच्या कुटुंबामध्ये येईल, तुमच्या लोकांमध्ये येईल, शैतानाला नष्ट करेल. देव मोशेमध्ये आला. मोशे राजाकडे गेला, राजाला सांगितलं की परमिशन दे, चल. राजा परमिशन द्यायला नाही. 9 पिढ्या पाठवल्या. शेवटच्या पिढीमध्ये सगळे त्यांचे मुलं मरून गेले. त्यांना टेन्शन आलं राजाला. राजाचा मुलगा म्हणला, पूर्ण ते देशामध्ये सगळे जे ज्येष्ठ पुत्र असेल सगळे मेले. ते म्हणले, जा बाबांनो तुम्ही आता इथून निघून. त्यांनी सोनं घेतलं, त्यांच्याकडून निघून गेले आणि देवाच्या लोकांनो एका ठिकाणी येऊन थांबले, तो तांबड्या समुद्राच्या जवळ. पाठीमागून त्या राजाचं मन कठीण केलं देवाने. राजाने सगळी ताकद लावली परत इस्रायल लोकांना आणायला. समोर तांबडा समुद्र आहे, मोशे आहेत, लोक आहेत, आणि पाठीमागे देवाच्या लोकांना तो राजा लागलाय, तो शैतान लागलाय त्यांना परत त्या मिस्र देशामध्ये न्यायला. देव मोशेमध्ये, मोशे तांबड्या समुद्रावर उभा आहे. देव त्याला म्हणतोय काठी मार. मोशेने काठी वर केली, तांबडा समुद्र दुभागला, एक नवीन रस्ता तयार झाला. सगळे इस्रायल लोक देवाच्या लोकांनो तांबड्या समुद्रामधून त्या रस्त्यातून निघून गेले. पाठीमागून सगळे सैनिक राजाचे आले, राजा आला. सगळे परमेश्वराने आत येऊ दिले. परत समुद्र पॅक केला. बायबल सांगतं ते शत्रू परत त्यांना कधीच दिसले नाही. त्या शत्रूंचा परमेश्वराने अंत्यसंस्कार केला. अंत्यसंस्कार म्हणजे माहितीये काय? अंत्यसंस्कार म्हणजे काय?
परत तो व्यक्ती येतो का अंत्यसंस्कार केल्यावर? म्हणजे त्या शत्रूंचा त्या पाण्यामध्ये अंत्यसंस्कार केला. परत देवाच्या लोकांनो ते इस्रायल लोकांना छळायला त्यांच्या समोर आले नाही. ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये येतो तर तुमचे शत्रू नष्ट केले जातात. दानियल 3:23. शद्रक, मेशक व अबेदनगो हे 3 पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. देवाचे 3 सेवक, एक घमंडी राजा त्याच्या तिथं होते. आणि देवाच्या लोकांनो हा राजा, याच्याकडे काही अधिकारी असे होते की त्यांनी ठरवलं की आपण एक स्वर्ण मूर्ती तयार करू आणि असे दिवस ठेवू की त्या दिवशी कुणी आराधना करायची नाही, कुणी त्याच्या देवाची सेवा करायची नाही, मनुष्याची सेवा करायची नाही. त्या दिवशी फक्त ते दिवस फक्त त्या मूर्तीसाठीच अर्पायचे, बाकी कुणीच नाही. सगळ्या लोकांना बोलवलं आणि ज्यावेळेस अशी आठ ठरली की ज्यावेळेस वाद्यांचा आवाज येईल त्यावेळेस सगळ्यांनी त्या स्वर्ण मूर्ती समोर झुकायचं आणि जो झुकणार नाही त्याला अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येईल. असा जर नियम आला मग काय करतात? हे 3 देवाचे सेवक एकदम परमेश्वराच्या सामर्थ्याने भरलेले, त्यांच्यामध्ये देव आहे, देवाचा अग्नी त्यांच्यामध्ये आहे. सगळे वाद्य वाचले, हे 3 जण झुकलेच नाही. परत त्यांना चान्स दिला तरी पण झुकले नाही. राजा म्हणला भट्टी 7 पट मुठ्ठी करा, तापवा जास्त. त्यांना पकडलं, त्या भट्टीमध्ये टाकले देवाच्या लोकांना. अग्नीच्या भट्टीमध्ये 3 जण. त्या 3घांना टाकताना असं वाटलं नाही की आपण मरणार आहेत. काही लोकांना तिथं जायच्या अगोदरच ते भीतीनेच मरून जातात. कळतंय की नाही? भीती एवढी असती त्यांच्यामध्ये की तिथपर्यंत जायच्या अगोदरच भीती एवढी त्यांचा कंट्रोल घेते की ती भीतीच त्यांना नष्ट करून टाकते. हे घाबरले नाहीयेत, हे त्या अग्नीमध्ये गेलेत. त्यांना माहितीये देव अग्नी आहे, आमचा अग्नी सुपर नॅचरल अग्नी आहे. हा अग्नी खालच्या लोकांनी तयार, हा अग्नी खालचा आहे, आमचा अग्नी वरचा आहे. ते विश्वासामध्ये स्ट्रॉंग राहिलेत कारण देव त्यांच्यामध्ये, अग्नी त्यांच्यामध्ये. आणि जर अग्नी त्यांच्यामध्ये तर त्यांना माहित होतं आम्ही नष्ट होणारच नाहीयेत. अग्नीत पडले. 4था एक माणूस आलाय त्या अग्नीमध्ये त्यांना वाचवायला आणि त्यांना काहीच झालं नाही. राजा बघतोय 3 टाकले, 4 कस काय? जे शत्रू देवाच्या लोकांना या 3घांचे होते ते त्यांना टाकतानाच बायबल सांगतं की नष्ट झाले, पण या अग्नीत गेल्यावर तरी सुद्धा नष्ट झाले नाहीत. 4था माणूस त्यांना वाचवायला आलाय. राजा येऊन 4थ्या माणसाला पाहिलं, त्यांना पाहिलं, राजा येऊन झुकला. ज्या लोकांमध्ये देवाचा अग्नी आहे, देव आहे, ते नष्ट होत नाही. त्यांना नष्ट करणारे जे त्यांचे विरोधक आहे त्याला झुकावाच लागतं. तुमचे विरोधक नष्ट होणार आहेत आज नंतर. जे प्लॅन करत आहेत तुम्हाला नष्ट करायचा ते तुमच्या समोर येऊन झुकणार आहेत आज नंतर. देवाच्या लोकांना ते कोणते पण विरोधक असेल, प्रेज द लॉर्ड, आत्मिक क्षेत्रातले असेल देवाच्या लोकांना किंवा शारीरिक क्षेत्रातले असतील, पण ते येऊन तुमच्या समोर झुकणार आहेत कारण तुमच्यामध्ये देव आहे, देवाचा अग्नी आहे. तो त्यांना नष्ट करेल नाही तर झुकवायला लागेल. एक व्यक्ती होता आणि देवाच्या लोकांना त्या व्यक्तीला एक गरज होती आणि तो त्या दुसऱ्या व्यक्तीकडे गेलाय आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी अधिकारी होता. हा व्यक्ती त्याच्याकडे जायचा आणि त्याला सांगायचा की अशी अशी माझी गरज आहे, तुमचे तिथे ती मला पूर्ण होईल. आणि एक मोठे त्याचे अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्याकडे हा असिस्टंट त्यांना भेटूच द्यायचा नाही, अजिबात भेटू द्यायचं नाही. सांगायचं शिल्लक नाहीये, तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही, ते बुक झालेलं आहे.
असं करायचं देवाच्या लोकांनो. आणि हा व्यक्ती देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या अग्नीने भरलेला हा जायचा, देवाकडे परत प्रार्थना करायचा. आणि प्रार्थना केल्यानंतर परत यायचा, परत त्या व्यक्तीशी बोलायचं की आमचा असा असा प्रोग्राम आहे, ती गोष्ट आम्हाला पाहिजे, तुम्ही देताल का? तुमच्याकडे ती गोष्ट आहे. तो म्हणायचा मी देणार नाही. तो काहीच ऐकायला तयार नाही, वरच्या अधिकाऱ्याला पण भेटायला तयार नाही, भेटू देत नाही. तोच म्हणायचा मीच अधिकारी, माझ्याकडेच अथॉरिटी, मी जे सांगेल ते तुम्हाला भेटणार नाही, तुम्हाला जावं लागेल. हा व्यक्ती देवाच्या लोकांना परत जायचा, प्रार्थना करायचा, परमेश्वरा ती गोष्ट मला पाहिजे. आणि हा जो मला गोष्ट देत नाही, देवा काहीतरी असं तू कर की मला ती गोष्ट प्राप्त व्हायला पाहिजे. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा हा व्यक्ती त्या व्यक्ती समोर जायचा आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीला ती गोष्ट द्यायचीच नाही, कारण त्या गोष्टीवरती त्या अधिकाऱ्यांचा आणि त्या व्यक्तीचा कंट्रोल होता. हा घरी गेला. तुला देवा तुझं काम आहे, ही तुझ्यासाठी लागणार आहे, माझ्यासाठी नाही. तुझी इच्छा काय? तू माझ्यामध्ये, मी तुझ्यामध्ये, तुझा अग्नी माझ्यामध्ये, तुझी उपस्थिती माझ्यामध्ये. देवाने अशी काही गोष्ट केली देवाच्या लोकांना. ते व्यक्ती ज्या ठिकाणी असिस्टंट होता, त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला, डायरेक्ट देवाने सगळीकडे ओपन केला. आणि जसा त्याचा फ्रॉड त्या लोकांमध्ये ओपन केला, त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांनी त्यालाच काढून दिलं, त्यालाच नष्ट करून टाकलं. हा व्यक्ती वरच्या अधिकाऱ्याला भेटला, त्याला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट त्याला प्राप्त झाली. देव तुमच्या दुश्मनांना नष्ट करणारा देव आहे, त्यांना झुकवणारा देव आहे. तुमच्यात फक्त देवाचा अग्नी पाहिजे, देव तुमच्यामध्ये पाहिजे. जर देव तुमच्यामध्ये, देवाचा अग्नी तुमच्यामध्ये, तर जगातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर झुकल्याच पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. काही लोक त्या जगातल्या गोष्टींसमोर झुकतात. त्यांच्यात देव आहे किंवा नाही, त्यांच्यात अग्नी आहे की नाही, झुकतात की नाही झुकत? अशा कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी लोक आहेत की देवाच्या लोकांनो ते आज पण या जगातल्या लोकांसमोर झुकतात, त्या गोष्टींसमोर झुकतात. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी खूप पुढं करतात. ते देवाच्या पुढं करत नाही, देवाच्या आज्ञा पाळत नाही, देवाच्या सामर्थ्यात राहत नाही, देवाच्या अग्नीच्या उपस्थितीत राहत नाहीत. फक्त समोरच्याकडे पुढं करून किंवा कोणत्या तरी गोष्टी करून ती गोष्ट प्राप्त करायचा प्रयत्न करतात, पण तरी पण ती गोष्ट त्यांना प्राप्त होत नाही. का? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये देवाची उपस्थिती नष्ट केलेली आहे. तुम्हाला कधी वाटतं का माझ्या जीवनात देवाची उपस्थिती नष्ट झालेली आहे? काही चुकीच्या गोष्टी करून माझ्या जीवनातली देवाची उपस्थिती नष्ट झालेली. तो अग्नी माझ्यामध्ये यायचा, देव माझ्यामध्ये यायचा, देव माझ्याशी बोलायचा, मला स्वप्न पडायचे, दृष्टांत व्हायचे, बायबल वाचायला लागणार, देव माझ्याशी बोलायचं. पण आता त्या गोष्टी होत नाहीयेत. असं कधी वाटलंय का तुम्हाला? ज्यांना वाटत असेल तर देवाच्या लोकांनो, त्या लोकांनी आज पश्चातापाची गरज आहे. पश्चाताप तुमच्यातल्या त्या गोष्टी त्या देवाला नष्ट होऊ देणार नाही. पहिल्या गोष्टीमधून आपण पाहिलं, देवाचा अग्नी त्या झुडपात आला. तो अग्नी सनातन आहे, नष्ट न होणार आहे, सुरुवात शेवट आहे. तो देव आहे, तो परमेश्वर आहे. जर तो तुमच्यामध्ये आलाय तर तुम्ही पण नष्ट होणार नाही, ते झाड पण नष्ट होणार नाही. लोक तुमच्यामध्ये नॅचरल गोष्टी तर पाहतीलच, काही चेंज झालेल्या नसतील, पण येणाऱ्या दिवसामध्ये सुपर नॅचरल गोष्टी तुमच्यामध्ये परमेश्वर पाहिल. ज्या लोकांना वाटतंय की माझ्यामध्ये जगातल्या गोष्टी करून देवाची उपस्थिती नष्ट झालेली आहे, मी ती चूक केलेली आहे, पण देव परत तुमच्यामध्ये रेडी यायला तयार आहे. तुम्हाला पश्चातापाची गरज आहे. तुमच्यातल्या त्या गोष्टी नष्ट होणार नाही. दुसऱ्या गोष्टीकडे आपण जाणार आहे. तयार आहे तुम्ही? दुसरी गोष्ट, उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 24वा वचन. उत्पत्ती 3:24. देवाने मनुष्याला बाहेर घालविले
आणि जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करूबेम व गरगर फिरणारी ज्वालारूप तलवार ठेवली. हा आदाम आहे देवाच्या लोकांना. काय आहे आदाम? आदाम देवाच्या लोकांनो एदेन बागेमध्ये होता, देवाबरोबर बोलत होता, देवाच्या उपस्थितीमध्ये राहायचा, देवाचा आगणी त्याच्यामध्ये होता, देव त्याच्यामध्ये होता. आपण जसं बोलतो तसा देव त्याच्याशी येऊन बोलायचा. किती भारी काम होतं. बोले येशू मसीह की होतं की नव्हतं? काय डायरेक्ट आपण असं बोलतो तसं देव यायचा, डायरेक्ट बोलायचा. काय आदाम, कुठे आहे तू, कसा आहेस, बरा आहेस का? खूप गप्पा मारत असेल. आदमाची पत्नी हवा, सैतानाने तिला भुळत टाकली. सैतानाने सांगितलं या झाडाचं तू फळ खाल्लं तर मरणार नाही. देवाने सांगितलं या झाडाचं फळ खाल्लं तर तू मरणार. आणि देवाच्या लोकांनो ते फळ अट्रॅक्टिव्ह होतं. त्या हवेने पाहिलं, ती अट्रॅक्ट झाली, ते फळ घेतलं देवाच्या लोकांनो, खाल्लं, पतीला दिलं, त्याने पण खाल्लं. दोघांना कळलं आपण नग्न आहेत. झाडाचे पानं घेतले, लावायचा प्रयत्न केला, नग्नता लपवायचा प्रयत्न केला, पण नग्नता काही लपती होय? झाडाचे पानं वाळून जातील. परमेश्वर आला, अरे आदाम हवा कुठे आहेत तुम्ही? आदाम बदाम खाऊन लपलाय. ज्या मुलांनी चुका केलेल्या आहेत ते लय शांत बसलेले असतात. माहितीये तुम्हाला? अशी मान करायची हिंमत नाही तुमच्या समोर, कारण त्यांनी चुका केलेल्या आहेत आणि त्यांना तसंच ठेवायचं. त्यांनी चुका केल्यात, लगेच त्यांना जवळ घ्यायचं नाही. देव किती बघा, ज्याच्या हाताच्या बोटांनी बनवलेला मनुष्य त्याने चूक केली, देव म्हणला नाही अरे आदमा तू अशी कशी चूक केली, चल तू इकडे. आदमही त्याच्याकडे गेला नाही, मला माफ कर म्हणून. देवा आदामाला देवाने शाप दिला. हाताने बनवलेल्या मनुष्याला, स्वतःच्या हाताने बनवलेल्या मनुष्याला देवाने शाप दिला. स्त्रीला शाप दिला, भूमीवरती शाप आले, त्या सापाला, सर्पाला शाप दिला. आणि एदेन बागेतून देवाच्या लोकांना ते आदाम हवेला बाहेर काढून दिलं. तुम्ही असं करताल का? करताल तुम्ही कधी? तुमच्या घरातून तुमच्या लेकरांना काढताल कधी चूक केल्यानंतर? देव वेगळा देव. देवाने आदाम हवेला एदेन बागेतून बाहेर काढलं, पण जी जागा आदाम हवेची त्याच्या हृदयामध्ये होती ती सैतान नष्ट करू शकला नाही. जरी तुमच्या लेकरांचा राग तुम्हाला आला असेल, कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढला असेल, तुम्ही त्यांच्याशी बोलत नसणार, तुमच्या पत्नीशी बोलत नसताल, पतीशी बोलत नसताल, ज्या व्यक्तीचा राग आलाय त्याच्याशी बोलत नसताल, पण तुमच्या हृदयाला एकदा विचारा, त्याची जागा तुमच्या जीवनामध्ये नष्ट झाली का? नाही. जे लोक देवासारखा विचार करतात, ते लोक ज्यांच्यामध्ये देव आहे, अग्नी आहे, ते देवाच्या लोकांनो त्या व्यक्तीसाठी प्रीती कधीच नष्ट होऊ देत नाही. आणि जे लोक देवासारखा विचार करत नाहीये, त्या व्यक्तीसाठी त्याच्याबरोबर भांडणं केलेले, त्यांनी आपल्या विरोधात वागलेलं आहे, ते लोक दुसरीकडे जाऊन त्या व्यक्ती विरोधात बोलत बसतील. त्या लोकात प्रीती राहिलेली नाहीये, त्या लोकांमध्ये राग निर्माण झालेला आहे. काय केलं पाहिजे आज आपण? बायबल सांगतं तुमच्या दुश्मनांसाठी प्रार्थना करा. हे तर तुमचे जवळचे लोक आहेत, तुम्ही त्यांना ओळखता. लोकांना कधी ओळखायचं माहितीये का? त्यांच्याबरोबर भांडणं झाल्यानंतर. ते तुमच्या विरोधात काय काय बोलतात ते, मग ते खरं लोक. ते जर बाहेर जाऊन तुमच्या विरोधात चांगलं सांगत असतील, नाही तो मुलगा खूप चांगला आहे, तो मुलगा खूप सामर्थ्याने भरलेला आहे, तो खूप देवाच्या आत्म्याने चालतो, ते लोक परफेक्ट लोक. तुम्ही सगळेजण देवाच्या आत्म्याने चालणारे लोक आहेत. उद्या मला कोणी पण येऊन सांगितलं ही सिस्टर अशी, ती सिस्टर अशी, तो माणूस असा आहे, हा माणूस आहे, माझा त्याच्यावर विश्वास नाही, माझ्या देवावर विश्वास आहे, हे माझं कुटुंब आहे, हे प्रीतीने बांधलेलं आहे, या कुटुंबासाठी मनामध्ये प्रीती कधीच कमी होणार नाही. प्रेज द लॉर्ड.
तुम्ही 1 महिन्याने चर्चला आले, 15 दिवसातून आले, 6 महिन्याने आले, प्रीती माझ्या हृदयामध्ये तेवढीच. केवढी राहील? तेवढीच. कमी होणार नाही, वाढणार नाही, उलट वाढल. अरे काय येत नाहीत? ज्यावेळेस देव तुमच्यामध्ये असतो, देवाचा अग्नी तुमच्यामध्ये असतो, तुमच्यामध्ये देवाने ज्या गोष्टी दिल्यात तो नष्ट करू शकत नाहीये. प्रीती तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये ती नष्ट करू शकत नाहीये. तुमच्या लेकरांविषयी तुमच्यामध्ये मनामध्ये प्रीती, जरी त्यांनी चुकीचे काम केलेत, तुम्ही नष्ट करणार नाहीत. ती प्रीती नष्ट होणार नाही. एवढा मोठा देव आहे. जग निर्माण केलंय, सगळ्या गोष्टी निर्माण केल्यात. ठीक आहे, लेकरं चुकतात, आम्ही पण त्याच्यातूनच आलो. प्रेज द लॉर्ड. आमच्या वडिलांनी आमच्यावरती प्रीती कमी करायचा प्रयत्न केला का? नाही. का केली? अहो केली का? केली नाही? केली असेल. केली नाही? केली. आज नंतर कुटुंबामध्ये वादविवाद होत राहतात, भांड्याला भांडण लागत असतं. भांड्याला भांड लागतं ना, आवाज येतो ना, ह्या गोष्टी होत राहत असतात. पण त्या व्यक्तीविषयी आपल्या जीवनामध्ये कधीच ती प्रीती कमी होता कामा नये. नाही तर लगेच मी तुला डिवोर्स देते. अरे डिवोर्स? लग्नाच्या अगोदर मी तुझ्या बरोबर मरूपर्यंत बरोबर राहील. पास्टर समोर पण लगेच आश्वासन, देवासमोर पण आश्वासन. सगळ्या सुखामध्ये, दुःखामध्ये, वाईट गोष्टीमध्ये मी तुमच्या बरोबर राहील. तो म्हणतो मी तुझ्या बरोबर राहील आणि पाठवतो डिवोर्सचं लेटर. काय त्यांच्यामध्ये? देवाची प्रीती नष्ट झालेली आहे. देव त्यांच्यामध्ये, सैतान आलाय आणि सैतानाने राग भरलाय. सैतानाने त्या व्यक्तीबद्दलची प्रीती नष्ट केलेली आहे. आदाम हवे एदेन बागेतून काढलंय, ठीक आहे काढलंय, पण जो निर्माण करताय, ज्यांनी स्वतःच्या हाताने बनवलंय आदामाला, स्वतःची रचना आहे, काढलंय बाहेर, पण मनात प्रीती कमी करू शकला नाही सैतान. असं वागायचं आज नंतर. आदामाचा एक मुलगा अनोश प्रार्थना करायला लागला, देव त्याच्याशी बोलायला लागला. आदामाच्या पिढीमध्ये परमेश्वर बोलायला लागला. पुढे तुम्ही बायबल वाचत जाता. नोहा, अब्राहम, इसाक, योसेफ, मोशे, शास्ते, राजांबरोबर, संदेष्टांबरोबर पुढं देव कंटिन्यू बोलत आहे. प्रीती कमी केली नाही. एदेन बागेतून देव आदामाला बाहेर काढलंय, हवेला बाहेर काढलंय, पण देव आदामान हवेसाठी मोशेच्या मंडपामध्ये येऊन राहिला. मला कळलं नाही. देव आदाम हवेला बाहेर काढलंय, एवढं प्रीती करायचा. देव परत आदाम आणि हवेला घेऊ शकत नाही, कारण ते देवाचे शब्द आहेत. देव त्याची उपस्थिती सोडून आदाम आणि हवेसाठी, त्या लेकरांसाठी मोशेच्या मंडपात येऊन राहिला. जो स्वर्गात राहणारा देव, त्याच्या शब्दाने गोष्टी बनतात. तो एक मंडप कशाने बनवतात? कपडा, टेम्पररी मंडप, त्याच्यामध्ये देव येऊन राहिला. जर देव त्या गोष्टीमध्ये राहतो येऊन त्या मंडपामध्ये, तुम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहात तरी देवाला तुम्ही म्हणताय, देवा मला तू घर का देत नाही? अरे देव मंडपात राहायला तयार आहे. देवाने तुम्हाला जी भाड्याच्या खोली दिली त्याच्यामध्ये राहायला तयार व्हा. देवाबद्दलची प्रीती भाड्याच्या खोलीमध्ये कमी होऊ देऊ नका. तुम्हाला कळतंय की नाही? देवासाठी काही पण करायला तयार थांबा. बायबल सांगतं नव्या करारामध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त स्वर्गातून खाली पाठवला, अशासाठी की जे लोकांचा नाश होणार आहे त्यांचा नाश होऊ नये, सगळ्यांचं तारण व्हावं. याच्यासाठी देवाच्या लोकांनो देवाने स्वतःचा पुत्र दिला. देव तुमच्यावर प्रेम करतोय का? देव माझ्यावर प्रेम करतोय का? देवाची प्रीती कमी झाली का? कितीतरी वर्ष झाले पासून, उत्पत्तीपासून जुन्या करार संपवायला, पण देवाची प्रीती कमी झाली नाही. उलट आदाम हवा बाहेर होते, देवाची प्रीती त्यांच्याविषयी वाढत 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 गेली. देवाने प्रूव्ह करून दिलं, मी माझा मुलगा देऊ शकतो तुमच्यासाठी, आणि दिला वधस्तंभावरती. का? तुमच्या एकाचाही नाश होऊ नये.
जगातल्या लोकांचा येणाऱ्या दिवशी नाश होईल. जे लोक येशूवर विश्वास ठेवणार नाही, त्यांच्या पापांची क्षमा होणार नाही. ज्या लोकांची पापांची क्षमा होईल, जे येशूवरती विश्वास ठेवतील, तारणारा म्हणून त्याला स्वीकारतील, त्या लोकांची देवाच्या लोकांनो ते वाचतील, ते येशू बरोबर ती निघून स्वर्गात जातील. हे किती मोठं गिफ्ट मनुष्याला देवाने दिलंय. देव प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला प्रूव्ह करून दिले की मी तुमच्यावर प्रीती करतोय. देवाने काय द्यायला पाहिजे ना, आणखी स्वतःचा पुत्र दिला. देवाला काय द्यायला पाहिजे, तुमच्यासाठी आणखी काय करायला पाहिजे. तरी काही लोक देवावर नाराज आहेत. नाराज आहेत तुम्ही नाराज देवावर नाराज नाही राहायचं. देव कधीच तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही झोपडीमध्ये राहत असले तरी देव त्या झोपडीत राहिला येईल. तुम्ही आंघोळ केली नाही 1 महिनाभर तरी तुमच्यामध्ये राहील. तुमचा पती तुम्हाला म्हणेल आंघोळ करू नये, पण देव तसा नाहीये. तुम्ही बसताना उठताना बायबल वाचलं तरी देव म्हणशील वाच. आंघोळ न करता वाचलं तरी देव म्हणशील वाच. देवाची प्रीती कमी होत नाही. देव आत्मा आहे, देव अग्नी आहे. सैतान देवाची प्रीती नष्ट करू शकला नाही. आणि ज्याच्यामध्ये प्रीती आहे तो 100% क्षमा करेल. का नाही? प्रीतीवाल्या माणसाला क्षमा करणार की नाही? करणार की नाही तुम्ही? अहो करणार की नाही? करून टाका क्षमा. तुमची प्रीती त्याच्यावरती आहे. आज क्षमा करा. ज्यावेळेस तुम्ही क्षमा करताल, त्या व्यक्तीला, त्या बहिणीला, त्या सिस्टरला, त्या पुरुषाला किंवा त्या तुमच्या नातेवाईकाला किंवा कोणालाही तुम्ही क्षमा करताल ज्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये राग भरून ठेवलाय सैतानाने, तुम्ही रिकामे होऊन जाताल. काय होतात? पूर्ण रिकामे होऊन जाताल. जशी क्षमा होईल, आनंद तुमच्या चेहऱ्यावर झलकत राहील. तो व्यक्ती समोरून आला, तुम्ही प्रेज द लॉर्ड करणार, तो तुम्हाला प्रेज द लॉर्ड करणार. तुमचे रिलेशन पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग बनणार. सैतान तिथं नष्ट होणार. तुमच्या दोघातली प्रीती नष्ट होणार नाही. तुमचा नवरा तुमच्याशी बोलला नाही ना, जाऊन 10 वेळेस प्रेज द लॉर्ड करायचं. बायको बोलली नाही 10 वेळेस, मुलगा बोलला नाही 10 वेळेस. तुम्ही किती मोठे आहेत काही घेणं देणं नाही. तुम्ही कलेक्टर आहेत काही घेणं नाही देवाला. का देव कलेक्टर लोकांना वेगळं बघतो, मुख्यमंत्र्याला वेगळं बघतो. तुमची डिग्री देवाच्या कामाची नाही. तुमच्या हृदयामध्ये देवाबद्दल किती प्रीती हे देवाला पाहिजे. ऑटोमॅटिक आनंद तुमच्या जीवनावरती येईल ज्यावेळेस तुम्ही क्षमा करतात. क्षमा केली तुम्ही, आनंद आला, ऑटोमॅटिक शांती येईल, अशांती निघून जाईल. ज्या रागाने तुमच्या जीवनामध्ये अशांती निर्माण केली, अशांती निघून जाईल. आईबद्दल, वडिलांबद्दल, समाजाबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, ज्या व्यक्तीला तुम्ही माफ केलं नाही त्या व्यक्तीबद्दल काय अशांती निघून जाईल. शांती तुमच्यामध्ये येईल. आणि जशी शांती येईल मग तो व्यक्ती काही बोलायला लागला तरी तुम्ही उत्तर देणार नाही. सगळं सहन करतात. तुमचा नवरा तुम्हाला काही बोलायला लागला, सहन. सासू बोलायला लागली, सहन. सून बोलायला लागली, सहन. सहन करण्याची कॅपॅसिटी तुमची वाढन, कारण तुमची प्रीती नष्ट झालेली नाही. जे लोक सहन करू शकत नाहीये त्या व्यक्तींना, त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रीती त्या व्यक्तीबद्दलची सैतानाने नष्ट केलेली असते. तुम्हाला समजते की नाही समजत? समजते सगळ्यांना? तुम्ही आणि मी एका देवाचे लेकरं आहेत. हे एक कुटुंब आहे. हे कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्या ठिकाणी एकता आहे, एक विचार आहे, एक सगळ्या गोष्टी आहेत, तिथं ग्रोथ होत राहते. देवाची प्रीती कुणीच कमी करू शकत नाही. आणि आज नंतर तुमची पण प्रीती कुणीच कमी करू शकत नाही, कारण तुमच्यामध्ये देव आहे, देवाचा अग्नी आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस येशूला पकडण्यात आलं आणि येशूला पकडून वधस्तंभावरती द्यायचंय, त्याच्यावर खोटे आरोप केले, खोट्या साक्ष निर्माण केल्या, एकही प्रूफ झाली नाही, तरी खोटारड्या गोष्टी त्याच्यावर टाकून देवाच्या लोकांना त्याला पकडलं आणि वधस्तंभावरती दिलं. देत असताना देवाच्या लोकांना एक गोष्ट महत्वाची झाली.
वलांडण सणाच्या वेळेस त्या काळामध्ये असा एक प्रकार असायचा की एक कैद्याला मुक्त करायचा. प्रेज द लॉर्ड. आता त्या ठिकाणी देवाच्या लोकांनो एक कैदी होता बरब्बा, ज्याने त्या राष्ट्रामध्ये अशांती पसरवलेली होती, चुकीच्या गोष्टी पसरवलेल्या होत्या, म्हणून त्याला पकडण्यात आलं होतं. आणि दुसरा होता देवाच्या लोकांनो येशू. त्याने जगामध्ये शांती आणण्यासाठी, प्रीती आणण्यासाठी त्याला पकडलेलं आहे. आणि त्या काळामध्ये देवाच्या लोकांनो एक गोष्ट अशी असायची की एका व्यक्तीला सोडून द्यायची. सगळे लोक, यहुदी लोक म्हटले येशूला सोडू नका, वधस्तंभावरती द्या. काय करा? येशूला वधस्तंभावरती द्या आणि बरब्बाला सोडा. जो अशांती पसरवणार आहे त्याच यहुद्यांमध्ये जो शांती करणार आहे त्याला वधस्तंभावरती द्या, आणि जो अशांती पसरवणार आहे त्याला सोडून टाका. दोन गोष्टी त्या काळामध्ये, पण जुन्या करारामध्ये दोन गोष्टी व्हायच्या. काय व्हायच्या? लेवियाचा 16वा अध्याय 6 ते 10 वचन. अहरोनाने आपल्यासाठी पापरपणाचा गोरा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पण प्रायचित्त करावे. मग त्याने ते 2 बकरे घेऊन दर्शन मंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत. अहरोनाने त्या 2 बकऱ्यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात, एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी. पाप वाहून नेण्यासाठी 2 चिठ्ठ्या. पहिली चिठ्ठी कशासाठी? ते बकऱ्या, 2 बकरे आहेत, त्यांना अर्पण करायचंय, तर तो याजक 2 चिठ्ठ्या टाकायचा. एक चिठ्ठी कशासाठी? पाप अर्पण करण्यासाठी, आणि दुसरी चिठ्ठी परमेश्वरासाठी. एक परमेश्वरासाठी आणि एक पाप वाहून नेण्यासाठी. पाप वाहून नेण्यासाठी, पाप वाहून नेण्यासाठी, एक परमेश्वरासाठी. पुढं ज्या बकऱ्यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल, परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी, तो अहरोनाने सादर करून पापार्पणा दाखल बळी द्यावा. बळी द्यायचा. परमेश्वरासाठी ज्या बकऱ्याची चिठ्ठी निघल, तो बकरी काय करायचा? तो बकरा काय करायचा? काय करायचा? बळी द्यायचा. बळी द्यायचा. पण ज्या बकऱ्यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल, त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्याद्वारे प्रायचित्त व्हावे, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. दुसऱ्या बकऱ्याचा उभा करायचा, त्याला बळी द्यायचा नाही, तर त्याला कुठं सोडून द्यायचं? रानामध्ये सोडून द्यायचं. कुठं सोडून द्यायचं? रानामध्ये. 2 व्यक्ती आहेत, बरब्बा आणि येशू. याजकाने चिठ्ठी टाकली, दोन मधून एकाला बळी द्यायचा, एकाला सोडायचंय. एकाला सोडायचंय, एकाचा बळी द्यायचंय. जो बरब्बा कितीतरी दिवस आतमध्ये होता, त्याचा बळी जाणार होता. त्याला माहित नव्हतं की माझा बळी, मी या जेलमधून सुटन, या जेलमधून बाहेर येईल, असं त्याच्या माइंड मध्ये नव्हतं. त्याला 100% कळलं होतं की आपलं जे जीवन आहे, हे आपलं जीवन या जेलमध्ये जातो, नाही तर आपल्याला फाशी देतील, हे त्याच्या माइंड मध्ये होतं. पण जसं देवाच्या लोकांनो येशूला पकडलं, 2 चिठ्ठ्या टाकल्यात ऑलरेडी जुन्या करारामध्ये, त्याच वेळेस येशूची चिठ्ठी निघालेली आहे का येशू बळी दिला जाईल. बरब्बा तिथे, इथं येशू आहे. बरब्बाला कधी वाटलं नाही की मी या जेलच्या बाहेर निघाल, कधीच. येशूची चिठ्ठी निघाली. बरब्बानी जे पाप केलं ते येशूवरती आलं, येशूला बळी दिला आणि बरब्बाला रानात सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की एक आहे देवाचा पुत्र येशू, दुसरा आहे देवाचा पुत्र बरब्बा. या शब्दाचा अर्थ होतो देवाचा पुत्र, आणि एक तर ऑलरेडी देवाचा पुत्र आहे, दोन्ही पण देवाचे पुत्र आहेत. येशूची चिठ्ठी निघली, येशू आतमध्ये गेला, बरब्बा बाहेर आला. तुमची चिठ्ठी निघली होती, लक्षात ठेवा. पण देवाच्या प्रीतीमुळं उत्पत्तीमध्येच देवाने ती चिठ्ठी आपल्यावरती घेतली आणि तुम्हाला फ्री करून दिलंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. देव किती
प्रीती करतो विचार करा तुमच्यासाठी. मग तुम्ही त्या व्यक्ती छोटासा त्यांनी गोष्ट केली, तुम्हाला राग आलाय, तर देवाच्या लोकांनो तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रीती शेवटच्या क्षणापर्यंत राहिली पाहिजे. मी असे लोक बघितलेत ज्यांना खूप स्पिरिच्युअल गायडन्स केलाय, खूप त्या लेवलला गेलेत, खूप त्या सामर्थ्याने भरलेत आणि ते परत पडायला लागलेत. त्यांना सांगतोय पडताल तुम्ही, हे करू नका, ते करू नका. ते फोन उचलायला तयारच नाही. त्यांना फोन केला तरी ते फोन घेत नाहीत. SMS पाठवतात, बोला पास्टर. पास्टर काय SMS वर बोलणार आहे का? काय आहे त्यांच्यामध्ये असं? एक लक्षात ठेवा, समोरचा काही पण करत राहील, पण येशू सारखी, देवासारखी तुमच्यातली प्रीती सैतानाने कधीच नष्ट केली नाही पाहिजे. कारण तुमच्यामध्ये देव राहतोय, ती प्रीती कधीच नष्ट होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाने प्रूव्ह करून दिलंय की मी तुमच्यावर प्रीती करतोय, सैतान प्रीती नष्ट करू शकला नाही. आता तुमचं काम आहे देवाला प्रूव्ह करून द्यायचं. तुमचं काम आहे की नाही? देवा मी तुझ्यावर प्रीती करते, देवा मी तुझ्यावर प्रीती करतोय, ती प्रीती माझ्यातली नष्ट झाली नाहीये. रोमकरास पत्र 8 अध्याय 35 वचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश. बस, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळं कोण विभक्त करेल? म्हणजे वेगळं कोण करेल? क्लेश. क्लेश म्हणजे काय? क्लेश नाही, दुःख. योब देवाच्या लोकांना क्लेशामध्ये होता. योबाचे मुलं मरण पावलेत, देवाबद्दलची प्रीती नष्ट झाली नाहीये. योबाची पूर्ण प्रॉपर्टी नष्ट झाली देवाच्या लोकांना. 7,000 मेंढर नष्ट झाले, 3,000 उंट नष्ट झाले, 500 बैलाच्या जोड्या सैतानाने नष्ट केल्या. तरी पण जी त्याची प्रॉपर्टी ती पण नष्ट झाली, तरी पण योबाच्या मनामध्ये देवाची प्रीती तशीच राहिली. सैतान त्याला क्लेश देऊन, दुःख देऊन, त्याची हेल्थ डिस्ट्रॉय करून, त्याची प्रॉपर्टी डिस्ट्रॉय करून, सगळं डिस्ट्रॉय करून परमेश्वराची प्रीती नष्ट करू शकला नाही. योबाने प्रूव्ह करून दिलं, आय लव्ह यू जीसस. आणि तुम्ही थोडा त्रास झाला का येशू विरुद्ध बोलायला लागताय. बोलताय की नाही? बोलता की नाही येशू विरुद्ध? आज नंतर बोलायचं नाही. किती दुःखामध्ये असो, तुम्हाला माहितीये इथं काही जरी झालं, इथं मेलो तरी डायरेक्ट येशूकडे जाणार आहे, डायरेक्ट येशू आपल्याला घेणार आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही क्लेश काही आले देवाच्या लोकांना की त्याच्यामध्ये देवाच्या विरोधात बोलायचं नाही, देवाची प्रीती कमी होऊ द्यायची नाही. हे जर आज नंतर तुम्ही ठरवलं, असं प्रत्येक गोष्टीमध्ये, त्या सिच्युएशन मध्ये, त्या कंडिशन मध्ये तुम्ही प्रूव्ह करून द्यायचं ठरवलं की नाही देवा मी खोटं नाहीच बोलणार, मी ठरवलेलं आहे. तुमच्यावरती बाजू येणार आहे, तुम्ही जर खोटं बोलले तर तुम्हाला त्रास होणार आहे. हो द्या, खरं बोला. प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची प्रीती तुम्ही प्रूव्ह करून देतात. दुसरी गोष्ट आपत्ती. दुसरी गोष्ट त्रास. आपत्ती म्हणजे काय? त्रास ना. इंग्लिश बायबल मध्ये हार्डशिप दिले. हार्डशिप म्हणजे काय? त्रास. तुम्ही रूथचं उदाहरण घ्या. रूथ देवाच्या लोकांनो, रूथ जी होती तिचा पती मेलाय, पूर्ण परिवार संपलाय, आणि तरी पण ती सासू बरोबर राहती. सासू जिथं जाईल तिथं राहायला रेडी आहे. ती काय तिच्या सासूला सोडायला तयार नाही. दुसरी तिची जाव आहे, ती सोडून गेली तिच्या घरी. तिच्या आईवडिलांनी बोलवलं असेल, दुसरं लग्न केलं असेल. पण देवाच्या लोकांनो, रूथ सासू बद्दलची प्रीती कमी होऊ दिली नाही. सुनांनो, सासू बद्दलची प्रीती कमी होऊ देऊ नका. मुलांनो, वडिलांबद्दलची प्रीती कमी होऊ देऊ नका. ती प्रीती येशूपासून तुम्हाला विभक्त करणार आहे का? तो त्रास तुम्हाला येशूपासून विभक्त करणार आहे का?
जो हजबंड मेल्यानंतर ती जे जीवन जगणार आहे त्या जीवनामध्ये तिने दुसरं लग्न नंतर केलं, पण तिच्या सासूला तिने सोडलं नाही. त्रास झाला म्हणून लगेच लोक सोडून जातात. मग देवाला तुम्ही प्रूव्ह करून देतात का, हा माझा भाऊ आहे, ही माझी भाऊज आहे, हे माझे आई वडील आहेत, मी यांना सोडून जाणार नाही, माझी प्रीती यांच्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशूने प्रूव्ह करून दिलं का नाही प्रत्येक गोष्टीमध्ये, माझी प्रीती तुमच्यावरती आहे. तुम्हाला इथं राहून देवाची प्रीती येशूला दाखवायची, ती सैतान पुसायचा प्रयत्न करेल त्रास देऊन. कितीही त्रास होऊ द्या, आजूबाजूच्या लोकांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, जिथं काम करताय त्या लोकांचा तुमच्या विरोधात उभा राहू द्या. त्रासून त्या गोष्टीपासून पळून जायचं नाही. काही लोकांना थोडा त्रास झाला की पळून जातात, लगेच सोडून देतात, चल हट. ते काय पकडून ठेवत नाही. आपण सोडायचं नाही, त्याने सोडायचा प्रयत्न करू द्या, आपण पकडायचा प्रयत्न करायचा. एक दिवशी प्रीतीने परमनंट पकडले जाणार त्याला. तिसरी गोष्ट देवाच्या लोकांना, छळ. छळ जर झाला तर देवाच्या प्रीतीपासून तुम्हाला वेगळं केलं जाईल का? अहो स्तोफेनकडे पहा. स्तोफेन, लोक त्याला दगडाने मारत आहेत, त्या लोकांना म्हणत हे बाप्पा यांना क्षमा कर. मला जे देवाने सांगितलंय, देवावरची माझी जे प्रीती तेच माझ्या मुखातून येईल. जे मला देवाने दाखवलंय की देव अशा अशा ठिकाणी परमेश्वरा उजव्या बाजूला बसलेला आहे, मी ते बोलनच. स्तोफेनला दगडाने मारलं आणि तुम्हाला तुमची आई बोलल्यावर तुम्ही तिला दांड्याने मारायला लागता, हाताने मारायला लागता. जिने जन्म दिलाय तो त्या बापाला मारायला लागता, त्या बापाला उलट्या बोलता. देव तुमच्यात पाहतो का तुमच्यामध्ये प्रीती? मला तुम्हाला बोलायचं नाहीये, मला एकच सांगायचंय, ह्या क्लेशामध्ये, ह्या त्रासामध्ये जसं देवाने प्रूव्ह केलंय प्रीती नष्ट होऊ दिली नाही, आपण पण आपली प्रीती कधीच नष्ट होऊ द्यायची नाही. पुढचं उपासमार. उपासमार, उपवास आणि मार म्हणजे दुष्काळ. दुष्काळामध्ये देवाच्या लोकांनो, ज्या गोष्टी तुम्हाला कमी पडल्यात या ठिकाणी, त्या गोष्टी तुम्हाला भेटत नाही, त्या जर भेटल्या नाही मग देवाच्या विरोधात बोलायचंय का? त्या व्यक्तीला बोलायचंय का? काही बायका असतात, नवऱ्याने त्या गोष्टी पुरवल्या नाही ना, वैतागली बाया मी याला सांगून सांगून, याला मी डिस्चार्जच करून टाकते, सोडूनच देते, एवढा मला त्रास आहे. माझ्या बहिणींनो असं करू नका. तुमच्यामुळं खूप रिवायवल आलं या जगामध्ये. तुम्ही पहा, चर्चमध्ये संख्या फक्त लेडीज जास्त असतात. येशूने जन्म घेतला मरियाच्या पोटी. तुम्ही खूप ग्रेट आहे, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही खूप मोठे मोठे कामं करणार आहे, तुम्हालाच माहिती नाही. तुम्ही खूप देवाने चॉईस केलेल्या, त्याचे एकदम अति प्रेम करणारे बच्चे आहेत तुम्ही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पुरुष लोक माझ्याकडे पाहायला लागले. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की तुम्हाला पण देवाने निवडलेले आपल्या पत्नीवर आणि आपल्या देवावर प्रीती करण्यासाठी. उपवास मार, दुष्काळ त्या गोष्टींचा. तुम्ही पोलाचं उदाहरण घ्या. पोल कितीतरी वेळेस उपवासी राहिला आणि त्यांनी सेवा केली. कितीतरी वेळेस असा पोल स्वार्थ करत असताना बाहेर झोपलेला आहे थंडीमध्ये. कितीतरी वेळेस पोलाच्या अंगावरती कपडे नसतील. कितीतरी वेळेस पोलाने असा प्रवास केला असेल की तिथं मरून जाईल. कितीतरी वेळेस पोलाच्या जीवनामध्ये दुष्काळ असेल. तुमच्या जीवनामध्ये थोडेसे पैसे नसतील तर तुम्ही डोंगर पेटवल्यासारखंच घरात करता. तुम्हाला कळतंय की नाही? पैसे इम्पॉर्टंट नाहीयेत. एक नंबर प्रीती इम्पॉर्टंट आहे. पैसे ऑटोमॅटिक येतील. काय येतील? काय येतील? पैसे चालत येतील तुमच्याकडे. काही लोकांकडे पळत येतील. काही लोकांच्या बँक अकाउंटवर जमा होतील. फक्त तुमच्यामध्ये प्रीती पाहिजे. जो हजबंड तुम्हाला कधी न साडी घेणार, 10,000 5,000 हजाराची साडी तो तुम्हाला घेऊन येईल. तुम्ही गोल्ड साठी प्रेयर करत असतात, परमेश्वर त्याच्याद्वारे गोल्ड तुम्हाला देईल. पण प्रेम करा, प्रीती हजबंड वरती पण आणि परमेश्वरावरती पण. दुष्काळ करू नका प्रेमाचा. काही जण प्रेमाचा दुष्काळ करून टाकतात. मी काही पास्टर्स पाहिलेले आहेत त्या करोना काळामध्ये फक्त बिस्किट खाऊन जगलेले ते 10-10 15-15 दिवस. काय फक्त असं इथं कोण आहे की उपाशी राहते 10 दिवस आतापर्यंत, जसं जन्मलंय आतापर्यंत?
10 दिवस 15 दिवस उपाशी आहे, फक्त पाणी पिऊन बसलेले आहेत, असं कोण आहे इथं? किती देव प्रेम करतो. ढेकर येऊस तर तुम्ही जेवतात, ढेकर येऊस तर अशा टेस्टी भाज्या तुम्ही बनवतात. किती देव प्रेम करतो आपण, करतो की नाही? हा, कुणी 7ला जेवण करून परत 10ला 11ला जेवते. शिळ कितीतरी तुम्ही टाकून देता की नाही? देव किती प्रेम करतोय. तुमच्याकडे खाण्याचा दुष्काळ नाहीये, मग कोणत्या गोष्टीचा दुष्काळ आहे तो शोधा. त्या दुष्काळामध्ये देवावरही प्रीती करा. पहा, देव तुमच्यावर प्रीती करतो. तुमच्याकडे एक दुष्काळाची गोष्ट आल्यानंतर तुम्ही देवाची प्रीती कमी करायची नाही त्या परिस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शेवटच्या क्षणापर्यंत त्या पौलाने येशूवर प्रीती केली. त्याला मारून टाकतेत तरी त्याची प्रीती आहे. नग्नता, पुढचं काय? नग्नता म्हणजे काय? नग्नता. तुमच्या नग्नतामध्ये पण देवावर तुम्ही प्रीती करणारे असले पाहिजे. कपडे तुमची नग्नता झाकतात. अशा काही गोष्टी जगासमोर ओपन होतील, त्या चुकीच्या असतील, वाईट असतील, तुम्ही केलेले नसताल. आदाम आणि हवेला सैतानाने एका गोष्टीमध्ये पाडून नग्न केलं, तसं गोष्टीमध्ये पडून नग्नता जरी आली असेल तरी पण देवाच्या लोकांनो, देवावरची प्रीती कमी होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या दाविदाकडे पहा, अशा गाण्यावर नाचला राजा, कपडे निघून गेले. बायको काय म्हणते? अरे हा राजा आहे, याचे कपडे निघले, त्याला समजत नाही का? बायको काय पाहते? कपडे. अरे त्याच्यावरचा अभिषेक बघ. त्या नग्नतामध्ये पण त्याच्यावरचा अभिषेक कमी झालेला नाही. तुम्हाला कळतंय की नाही? लोक व्याभिचार करून, नग्नता करून अभिषेक घालून टाकतील. तो देवाच्या राज्यामध्ये नाचून नाचून गाऊन कपडे निघून गेले तरी चालेल, मी राजा आहे, तरी काय घेणं देणं नाही, पण देवासाठी मी नाचेल बस. आपले वडिलांची नग्नता झाकायचा प्रयत्न करा. नोहा दारू पिला, पडला. एका मुलाने नग्नता पाहिली, येऊन भावांना सांगितलं, भाऊ बायबल सांगतो उलटे गेलेत, नग्नता त्यांनी पाहिली नाही. कपडा टाकला, बापाच्या नग्नतेवर कपडा टाकला. चुकत असतील आई वडील, झाकायचा प्रयत्न करा परमेश्वराच्या वचनांनी. ज्यावेळेस तुमच्यामध्ये परमेश्वराचं वचन येईल, त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम असेल आई वडिलांबद्दल, तर तुम्ही त्यांची नग्नता झाकताल. आणि जशी नग्नता झाकताल ते तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि जशी तुम्ही नग्नता जगासमोर ओपन करता, शाप त्यांच्या मुखातून येतील. तुमच्याकडे काय करायचंय? जर तुमच्या आई वडिलांवरती प्रेम आहे तर नग्नता झाकतानच. आता असं म्हणू नका फक्त आई वडिलांची झाकायची का, सासू सासऱ्यांची पण झाका. नाही तर आपल्या आई वडिलांची ठेवायची, सासू सासऱ्याची उघडी करून टाकवायची, असं नाही. त्या गोष्टीमध्ये तुम्ही देवाच्या लोकांनो काय केलं पाहिजे? प्रीती देवाला दाखवली पाहिजे, ती पुसू दिली नाही पाहिजे. त्याच्यानंतर संकट किंवा तलवार. संकट माहितीये तुम्हाला? संकट येतात. योसेफाकडे पहा, चुकीचं काम केलं नाही, व्याभिचार केला नाही, 10 वर्ष जेलमध्ये राहिला, पण 10 वर्ष या संकटामध्ये असून सुद्धा देवाच्या लोकांनो बायबल सांगतं त्या जेलमध्ये योसेफ चालायचा आणि परमेश्वर त्याच्याबरोबरती चालायचा. कारण योसेफाची देवाबरोबरती प्रीती होती आणि देवाची योसेफावरती प्रीती होती. संकट समय सगळे सोडून जातील, पण देव तुम्हाला कधीच सोडणार नाही. त्या संकट समय येशूवर प्रीती करा, येशूला प्रूव्ह करून दाखवा की देवा आम्ही तुझ्यावर प्रेम करत आहोत. एक पास्टर्स त्यांना जेलमध्ये टाकलं काही न करता, योसेफासारखं. एकदा त्यांनी कॉन्फरन्सला नुसती एंट्री मारली, वेगळी उपस्थिती देवाची. बोला येशू मसीह की. अरे देव लय खतरनाक आहे आपला, देव प्रीती वाढवत राहतो त्याची. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू मसीह की. जसे ते जेलमधून आले, संदेश द्यायला लागले, एका मीटिंग मध्ये ते आले, आल्यानंतर वातावरणच चेंज केलं. संकटामध्ये पण त्यांनी देवाला प्रीती दाखवली, देवाने अभिषेक वाढवला त्यांचा. तुम्हाला कळतंय की नाही? देवाविरुद्ध एकही शब्द बोलले नाही. दानिएल सिंहाचे गोळे, ते सिंह खाणार आहेत पण देवाविरुद्ध एक पण नाही.
पोस्ट वाढली दानिएलची गुहातून बाहेर आल्यानंतर. प्रीती कमी नाही झाली, तुमची पोस्ट आज वाढणार आहे. स्वर्गातून लेटर तुम्हाला दिलेले, तुम्हाला रिसीव्ह करायचे फक्त. पोस्टचे लेटर, अभिषेकाच्या पोस्ट मधले अभिषेक या मंडळीचा परमेश्वर वाढवत आहे. नंतर तलवार तलवार पाहिली की नाही सगळ्यांनी? कशी असती तलवार? तलवार लोखंडाची असते. तलवाराचा धाक दाखवून तुमच्यातली प्रीती कमी करायचा प्रयत्न करतील. पण तुमच्याकडे अशी वचनांची तलवार आहे, ती तलवार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. ते घाबरवायला तुम्हाला येतील, घाबरून पळून जातील. अनुवाद मध्ये शत्रू एका वाटेने येतील, 7 वाटेने पळून जातील. कारण तुमच्याकडे वचनांची तलवार आहे आणि तिला धार लावलेली. काही लोकांकडे असती तलवार बोटलेली, किती फटके मारले तरी तुटत नाही. ही तलवार कोणची आहे? ह्या तलवारीमध्ये प्रीती नाहीये, ह्या तलवारीमध्ये प्रेम नाहीये. त्या कंडिशन मध्ये, त्या वचनांमध्ये तो मनुष्य परमेश्वरावर प्रीती करू शकला नाही. ती बोटलेली तलवार आहे. देवाचा आत्मा सांगतोय, ज्या लोकांच्या बोटलेल्या तलवार आहेत, आज देवाच्या लोकांनो, त्या तलवार एकदम धार लावा, येशूवर प्रेम करा, प्रीती करा, ऑटोमॅटिक वचनामध्ये चाला, तुमच्या तलवारीला धार ऑटोमॅटिक लावेल. कोणची तलवार? वचनांची तलवार. प्रेज द लॉर्ड. एक बोलताल तुम्ही शब्द, फक्त मिराकल चालू होतील. कंपनीत जाऊन उभा राहताल, इंटरव्ह्यूच्या आतच परमेश्वराचा आत्मा तुम्हाला सांगेल सिलेक्ट झालाय तू. वचनांची तलवार तुमच्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणता डॉक्टर तुम्हाला सांगेल हा आजार होणार आहे, वचनांची तुमची तलवार आहे, लगेच छाटून टाकायचे ते शब्द. मला हा आजार होणार नाही येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुमच्या तलवारीला शार्पनेस पाहिजे. वचनांच्या तलवारीला शार्पनेस पाहिजे. वचनामध्ये जे लोक राहतात, त्या वचनांच्या तलवारीला शार्पनेस असतोय. एकदा मला देवाने दाखवलं, माझ्या हातात तलवार आहे आणि 3 स्नेक पळतात असे पुढं. खूप मोठे मोठे स्नेक आहेत. ते पुढं पळतात आणि मी पाठीमागे तलवारीने त्यांच्या पाठीमागे लागलोय. एक स्नेकला कट केलंय, दुसऱ्या स्नेकच्या पाठीमागे लागलोय, तो पण त्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याला पण कट केलंय देवाच्या लोकांना. तिसरा स्नेक आहे, त्याने स्पीड वाढवलाय, देवाने माझा स्पीड वाढवलाय, त्याला पण कट केलंय. तिन्ही पण सैतानाचे प्लॅन परमेश्वराने नष्ट केले. का? तुमची तलवार, त्या संकटामध्ये तुम्हाला कामावर येणारी वचनांची तलवार. जर त्या परिस्थितीमध्ये तुमच्या तलवारीला तुम्ही धार लावत असताल, म्हणजे वचनाप्रमाणे तुमचं जीवन जगत असताल, तर ते वचनांना धार आहे. त्या परिस्थितीमध्ये, त्या संकटीमध्ये ती तलवार कामाला येईल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की वचनांची तलवार. वचनामध्ये चाला, ऑटोमॅटिक शार्पनेस तुम्हाला येईल. तुम्ही बोलण्यात बोल्ड होताल, सांगण्यात बोल्ड होताल, एकदम एखाद्याला पटवून देण्यामध्ये बोल्ड होताल, कारण तुमच्याकडे ते शब्द असतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये, क्लेशामध्ये, त्रासामध्ये, छळामध्ये, दुष्काळामध्ये, नग्नतामध्ये, संकटामध्ये, तलवार, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आता प्रूव्ह करून द्यायचंय, मी देवावर प्रेम करतोय. त्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील, तलवार नष्ट होईल. जगाची तुमच्यावर आणलेली तलवार, संकट नष्ट होतील, नग्नता नष्ट होईल, दुष्काळ नष्ट होईल, त्रास, छळ, क्लेश सगळे नष्ट करतील. कारण तुमच्यामध्ये नष्ट न होणारा देव तुमच्यामध्ये राहतोय. या सगळ्यांचं जीवन तुम्ही बघा. ओलाचं जीवन बघा, योबचं जीवन बघा, रूथचं जीवन बघा, जे जे दाखले दिले त्यांचं जीवन बघा. देवाने त्यांच्या जीवनामधला क्लेश, संकट, छळ, त्रास, वाईट गोष्टी नष्ट केल्यात. देवाने त्यांना उंच केले. प्रेज द लॉर्ड. ते नष्ट झाले नाहीत, तसे तुम्ही पण नष्ट होणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. दुसऱ्या गोष्टीमधून एकच गोष्ट शिकायची आपल्याला, फक्त एक गोष्ट, तुमच्यातली प्रीती कधीच नष्ट होऊ द्यायची नाही. अभिषेक कधी वाढतो माहितीये का? तुमच्यामध्ये प्रेम असल्यानंतर.
समोरचा बोलला नाही ना, जाऊन करायचं प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो अरे हा माझा तर बच्चा आहे एकदम जवळचा. तुम्ही बोलत राहायचं, देवाच्या जवळ जवळ तुम्ही जाताल. एक दिवशी देव डायरेक्ट तुम्हाला दिसल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दुसऱ्या गोष्टीमध्ये, जर देव तुमच्यामध्ये आहे तर तुमची प्रीती नष्ट करू शकत नाही. देवाची प्रीती पण मनुष्यावरची सैतान नष्ट करू शकला नाही. प्रीती नष्ट होऊ देताल. आपण सगळेजण स्वर्गात एक दिवशी भेटणार आहेत. फक्त मागं पुढं होतं सगळे, एक काही पण जाणार नाही याच्यामधून, सगळे स्वर्गात. वाचा मग आता मत्ती 24 अध्याय 35 वचन. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. आमेन, आमेन. आमेन. ज्या देवाने आकाश बनवले, ज्या देवाने पृथ्वी बनवली, पृथ्वी हजारो वर्षापूर्वी बनवली, आकाश हजारो वर्षापूर्वी बनवले, खूप वर्षांपूर्वी हे बनवलेले आहेत. मनुष्य खूप वर्षांपूर्वी बनवलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी एक 7 दिवसाच्या आत 6 दिवसामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. किती दिवसामध्ये? 6 दिवसामध्ये देवाने पूर्ण केलेले आहेत. आता आकाश बनवणं सोपं आहे का? सोपं आहे. देवाला एका शब्दात आकाश बनलं, पृथ्वी बनली, पृथ्वीवरच्या गोष्टी बनल्या आणि मनुष्य पण बनला. पण देवाच्या लोकांना बायबलमध्ये सांगितलंय हे आकाश पण नष्ट होईल, ही पृथ्वी पण नष्ट होईल, पण माझं वचन नष्ट होणार नाही. हजारो वर्षाच्या गोष्टी नष्ट होतील. तुमचं आयुष्य किती आहे? 50, 60, 70, 80, 90, 120, त्याच्या पुढे कोणाचं नसेल. हजारो वर्षाच्या गोष्टी देव म्हणतोय नष्ट होईल, आणि मनुष्य 120, 80, 70 काय त्याचं लिमिट असेल जगायचं त्या तो जगेल. पण जर देवाच्या लोकांनो त्या मनुष्यामध्ये वचन असेल, तो मनुष्य नष्ट होणार नाही. तुम्ही नष्ट होणार नाहीत. हे आकाश नष्ट होईल, पृथ्वी नष्ट होईल, पण देवाने त्याची जी रचना हाताने बनवलेली, त्या रचनेमध्ये जर देवाचं वचन आहे, देव आहे, अग्नी आहे, तो मनुष्य, तुम्ही आणि मी जे येशूवरती विश्वास ठेवतो, कधीच नष्ट होणार नाही. हे शरीर नष्ट होईल, आत्मा आपला येशू बरोबर राहील सदा सर्वदा. येशू बरोबर कधीच मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला किती भारी जॉब असू नष्ट होणार आहे. तुमच्याकडे किती भारी गाडी असू नष्ट होणार आहे. किती भारी घर असू नष्ट होणार आहे. गरिबाची झोपडी नष्ट होणार आहे. श्रीमंताचा बंगला नष्ट होणार आहे. आकाश पृथ्वी सगळं नष्ट होईल. तुम्ही, देव, पवित्र आत्मा, देवदूत नष्ट होणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये देव आहे. मग कशाला खूप लय टेन्शन घेता सगळ्या गोष्टींचं? ज्या गोष्टी नष्ट होणार आहेत त्यांच्याकडे पाहू नका. ज्या गोष्टी तुम्हाला वाचवणार आहेत, हे बायबलचं वचन, येशू, त्याला तुमच्यामध्ये ठेवा. तुम्ही नष्ट कधीच होणार नाहीत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिसऱ्या गोष्टीमध्ये मनुष्यामध्ये देव आला. मनुष्य नष्ट झाला नाही. देवाच्या लोकांना सगळी रचना देवाने हाताने बनवली. मनुष्याला हाताने बनवले, बाकीचं शब्दाने बनले, पण सगळे नष्ट होणार. मग मनुष्य का नष्ट नाही होणार? तुम्हाला पटतंय की नाही? त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्यामध्ये आहेत, त्याच्यातला श्वास आपल्यामध्ये, आणि तो नष्ट न होणार तर आपल्यातला श्वास कसा नष्ट होईल? आज मनन करूया तिन्ही गोष्टीवरती. आज पहिल्या गोष्टीवरती काय मनन केलंय आपण आज? की झुडपामध्ये अग्नी आला, ते झुडूप नष्ट झालं नाही. मोशेमध्ये अग्नी आला, त्याचे दुश्मन नष्ट झाले. दुसऱ्या गोष्टीमध्ये सैतान देवाची प्रीती नष्ट करू शकला नाही. आता आपला टायमिंग आहे की आपल्यामध्ये देवाची जी प्रीती आहे ती सैतानाला नष्ट होऊ द्यायची नाही. आणि तिसऱ्या गोष्टीमध्ये देव आपल्यामध्ये आलाय, आपण कधीच नष्ट होणार नाही. हे आकाश पृथ्वी हजारो वर्षापूर्वीचं नष्ट होईल, पण आपण नष्ट होणार नाहीत. आपला आत्मा नष्ट होणार नाही. हे शरीर जरी मातीला मिळालं, पण येशू बरोबर आपला आत्मा स्वर्गात असेल. आज नंतर तुम्ही ज्या गोष्टी करणार आहेत
त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची उपस्थिती ठेवा, त्या गोष्टी तुमच्या जीवनातल्या नष्ट होणार नाहीत. आपण आपल्या पायावरती उभं राहू.